नाशिक शहरात सध्या कुंभमेळ्याची कामं जोरदार सुरू आहे। सर्व ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, रस्त्यांची विकास कामं होत आहे, पाईपलाईनची कामं होत आहेत। मात्र ज्या गोदावरी नदीच्या मुळे नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो, ज्या गोदावरी नदीमध्ये अमृत स्नान केलं जातं, त्या गोदावरीची अवस्था अत्यंत दयनीय आहे। संपूर्णपणे पानवेलींनी आणि प्रदूषणाने गोदामाईला विळखा घातलेला आहे। आपण आता जी दृश्य बघत आहोत ही कुठलाही एखादं मैदान नाहीये, कुठलंही लॉन नाहीये, तर ही आहे नाशिककरांची गोदामाई। ह्याच गोदावरीच्या पुढे म्हणजे आता आपण अहिल्याबाई होळकर पुलावर आहोत। इथून केवळ 50 ते 100 मीटर अंतरावर रामकुंड आहे, जिथे कुंभमेळा काळामध्ये शाही स्नान होणार आहे, अमृत स्नान होणार आहे आणि त्याच गोदावरीची ही आपण अवस्था बघतोय। नाशिक महानगरपालिका प्रशासन, कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन अशा वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून नाशिकमध्ये सध्या विकास कामं सुरू आहेत, परंतु या गोदावरीच्या अवस्थेकडे बघायला कोणालाही वेळ नाही। राज्याचे मुख्य सचिव नाशिकमध्ये येऊन जातात, साधू महंत नाशिकमध्ये बैठका घेतात, मुख्यमंत्री नाशिकमध्ये येतात, तरी देखील गोदावरीची या पानवेलीमधून मुक्तता झालेली नाहीये। त्यामुळे पर्यावरण प्रेमी, गोदा प्रेमींनी नाराजी व्यक्त केलेली आहे। काय सांगाल, गोदावरीची ही अवस्था तुम्ही बघताय? ही दुरवस्था आपण जर पाहिली तर पाणवेली जमा झाली एवढ्या मोठ्या प्रमाणात, त्याचा अर्थ सांडपाणी कुठून कुठं तरी मिसळते। आता 12 वर्षापासून अनेक समित्या आहे, पण त्या समित्या कुठल्याही प्रकारे कामं करत नाही आणि कुठल्याही प्रकारे त्यांचं कामकाज होताना प्रत्यक्ष ग्राउंडवर आपल्याला दिसत नाही। आणि इतक्या मोठ्यावर पाणवेली हे पहिल्यांदा रामकुंड परिसरामध्ये जमा झालेलं आहे आयुष्यात। म्हणजे 12-15 वर्षापासून जेव्हापासून प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आलाय तेव्हापासून। आता नुकतेच चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट दौरा करून गेले कुंभमेळ्याच्या निमित्ताने। वास्तविक दौरा इथं त्यांनी केला पाहिजे होता, तर कळल। या गोदावरी नदीमध्ये डुबकी मारण्यासाठी, स्नानविधीसाठी, पापकशालांसाठी लोक येणार आहे, त्याच गोदावरीची दुरवस्था आहे। साधू संतांचं जे राष्ट्रीय संमेलन झालं जे नाशिकमध्ये, त्यापैकी आम्हाला दुःखाने सांगावं लागतं ते आमच्यासाठी परमपूज्य नाही। त्या परमपूज्य साधू संत महंतांनी इथं लक्ष घालावं आणि गोदावरी नदी कशी पाणवेली मुक्त, प्रदूषण मुक्त होईल त्यासाठी त्यांनी लक्ष घातलं पाहिजे। आणि सर्वात मोठं म्हणजे हायकोर्टाचे अनेक निर्देश, अनेक आदेश असून सुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कामकाज होताना दिसत नाही। सर्व कागदोपत्री आणि कागदी घोडे नाचवायचे काम आहे। कोट्यवधी रुपयांची मशिनरी खरेदी करण्यात आली होती मध्यंतरी, काय उपाययोजना होताना दिसते का? तुम्ही अनेक वर्ष गोदावरीची सेवा करताय। जे नाले ना, मोठे नाले, त्या नाल्यांपैकी आपल्याला एक नाला बंद झालेला असेल। नाशिक महानगरपालिकेने 28 प्रमुख नाले म्हणतोय, छोटे मोठे तर अनेक 50-60 असतील, पण प्रमुख नाल्यांपैकी एक नाला 12 वर्षात त्यांनी बंद केलेला असेल, त्याचं एक एक्झाम्पल दाखवा। म्हणजे आता जो काही सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे तो सरफेस रिव्हरवर होणार आहे। एक पेरलल धरण बांधतील, किकवी धरण, गंगापूर धरण, त्याचे आरक्षण वाढवतील आणि फुल फोर्सने पाडून सोडून देते। त्याला फ्लश फ्लड म्हणतो आपण टेक्निकल भाषेत। फ्लश फ्लडवर कुंभमेळा आयोजित करतील, जे कुंभमेळ्यामध्ये जे गोदावरीचं जे मूळ तीर्थ जे पाहिजे लोकांना, ते तीर्थ लोकांना प्राप्त होणार नाही। तर पापकशालन किंवा जे लोक ज्या धार्मिक उद्दिष्टाने जे येणार आहे, धार्मिक अधिष्ठान प्राप्त नाही, ज्या धार्मिक उद्दिष्टाने होणार आहे, त्याच्यावरच एक प्रश्नचिन्ह आगामी काळात निर्माण होईल। आपण बघतोय जे साधू महंत नाशिकमध्ये येऊन गेले, त्यापैकी एखाद्या महंताने जरी इथे एखादी चक्कर मारली असती, गोदावरीची ही अवस्था बघितली असती, तर कदाचित साधू संमेलनाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं असतं। आध्यात्मिक दृष्ट्या त्याचं महत्त्व होतंच, परंतु ज्या गोदावरीसाठी नाशिकमध्ये हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे दावे केले जात आहेत, ती गोदावरी मात्र अजूनही प्रदूषणाच्या गर्तेमध्ये अडकलेली आहे। एक थेंबर सुद्धा पाणी इथे दिसत नाही। आपण बघतोय सगळीकडे हिरवळ आणि हिरवळ ही पानवेली आहे। याचा अर्थ गोदावरीचं पाणी हे पिण्यालायक काय, हातपाय धुण्यालायक देखील नाहीये। त्यामुळे प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे आणि गोदावरीची प्रदूषणापासून मुक्तता केली पाहिजे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.